सर्व महानगरपालिका ज्या आहेत 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 तारखेला होणार आहेत आणि जसं देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की या सर्व महानगरपालिकांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही. ज्यांनी पक्षप्रवेश केला भाजपमध्ये ते सर्व काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि अचानक आज ते भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. जनतेने त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर असतानाही निवडून दिलेलं आहे, तर ही जनतेची अपेक्षेची प्रतारणा झाली असं वाटत नाही का आपल्याला? खरं तर आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सर्वांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा अतिशय प्रांजळपणे त्या सर्व नगरसेवकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जी त्यांची बाजू मांडली ती अशी अतिशय योग्य अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे आणि या सर्व भागांमध्ये त्यांनीही त्यांच्या भागांमध्ये विकासात्मक कामं जी होणं अपेक्षित आहे. प्रत्येकजण निवडणुकीला ज्यावेळेला उभा राहतो तेव्हा जिंकण्यासाठी उभा राहत असतो आणि त्या भागातील नागरिकांना ज्या नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो की त्या मी निवडून आल्यानंतर त्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून बरेच वर्ष त्यांचे आणि आमचे असणारे एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे जेव्हा त्यांनी हा विषय मांडला की आता ज्या वेळेला पुन्हा सभागृहामध्ये जाण्याची वेळ येईल त्यावेळेला विकासात्मक कामांच्या संदर्भामध्ये नक्की काय होईल, कसं काय होईल, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकच मंत्र घेऊन आम्ही चालतो, सबका साथ सबका विकास. त्यामुळे जर तुम्ही या बाजूने अशा पद्धतीने जर विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल. तर आम्ही त्यांना 100% तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा खरं तर सकारात्मकदृष्ट्या त्याही गोष्टीचा विचार केला. म्हणून आम्हीही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की आम्हालाही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी चालना मिळेल. कारण कुठेही काम करत असताना त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही आता काम करताना त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या टेक्निकली अडचणी होत्या त्या टेक्निकली अडचणीसुद्धा यामुळे पूर्ण होणार आहेत असं आम्हाला वाटतं. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.